हॅलो आता स्वाम्या अनुज्ञेप्रमाणे 7 गटवरील आता जपाभियान कंटिन्यू जाता सर्वांना तांकां ह्या जाग्यार बसोवंक येवका काउंट करतात अनुकूल करून येवका म्हणून विनंती आणि वेदमूर्ती अमित भटवा माल्याक जप कंटिन्यू करता विनंती करतो. विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय
श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम अनेन श्री संस्थान गणपतिराजोत्तममण्डलस्य सार्ध पञ्चशतमानोत्सवाङ्गत्वेन सङ्कल्पित सार्ध पञ्चशतकोटि त्रयोदशाक्षर श्रीराम नाम तारक महामन्त्रस्य जपसंख्या परिपूर्तये भारतीयमनं मुख्यप्राणान्तर्गत श्री सीतापतिरामचन्द्र प्रेरणया भारतीयमनं मुख्यप्राणान्तर्गत श्री सीतापतिरामचन्द्र प्रीत्यर्थम् आबालरत्न श्रीपुरुषैः सह औषधः व्रत त्रयोदशाक्षर श्रीराम नाम तारक महामन्त्र जपाताराधनेन भगवान् भारतीयमनं मुख्यप्राणान्तर्गत श्री सीतापतिरामचन्द्र प्रीयतां प्रीतो वरदो भवतु तस्य श्रीकृष्णार्पणमस्तु मन्त्रमध्ये व्यामध्ये विष्णो स्मरणपूर्वकं यत्किं चित्रे एकरमाकृतिरमस्मरं कुरु विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः हरिओम 3:30 वेळानं आता 7:30 वरील एक विशेष अभियानाचे 5 दिवसाचे समाप्ती घडतले आमेले चरणाने विनंती करता त्यांनी रामदेवाचं आरती कोण घेऊन आयचे जपानुष्ठानाचे मंगल घडवले.
शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. आजी आम्ही सर्व धन्य, कारण काली देवाले संप्रोक्षण झाले तशी गुरुपौर्णिमेचे पर्व काल ह्याच संदर्भात स्वाम्याने एक दिव्य आगमन आयच्या दिवसात हांगा घडील आसा. सीताकांत केंद्राचे अवलोकन तशी ती अकाउंटिंग सॉफ्टवेअराचे एक अनावरण बी आता स्वाम्याला अमृत हस्तान जावचे आसा. तत्प्रयुक्त हांगा जमिनीन एक सभा कार्यक्रम वेद घोष मुखांतर प्रारंभ करता अशा वैदिक वृंदाने विनंती करता. हरि ओम. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः त्रैरङ्गैः सुष्ठुवां स्वस्तनोभिर्व्यासेम देवहि संयदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं द्योनो देव्यभयन्नोऽस्तु. शिवादिशं सुदिशं दिशो न आपो विद्युतः परिमान्तु सर्वतः शान्ति शान्ति शान्तिः. ॐ धन्यवाद. आता शिष्टाचाराचे स्वागत आणि प्रास्ताविक प्रवृत्त म्हणून मालसा नारायण देवस्थानाचे अध्यक्ष श्री MB पै हांगे विनंती करता. श्री हरि गुरुभ्यो नमः. आमगेले कुलस्वामी श्री मासा नारायण देवीक नमस्कार करता. तशीच हांगा परिसरात उरले पटू देवाक नमस्कार करून तशी ग्रामदेवी नमस्कार करून आमगेले पथकावळी जीवोत्तम मंडळाचे आराध्य देव श्री रामदेव विठ्ठल देवाक बी नमस्कार करून तशी सगळे गुरुपरंपरेक आमगेले नमस्कार करून हांगा आज व्यासपीठार विराजमान जाल्ले आमगेले परम गुरु श्रीमद विद्यार्थी दीक्षा तीर्थस्वाम्याक साष्टांग नमस्कार करता. तशीच हांगा आयले उत्सवाक वांगड्यांक नमस्कार करता. आज हांगा एक 550 550 म्हणटाचे 550 इयर्साचे प्रोग्रामाक 550 दिवस 550 क्रोड्स हे असं एक व्हड अभियान प्रारंभ झाला. परमपूज्य समाजाक संकल्पा प्रकार ताजे निमित्तान परमपूज्य स्वामीजी आमगेले एक विनंती मानून तांकां आयिल्ल्याची तांकां हांव अत्यंत गौरवपूर्वक भक्तीपूर्वक आमगेले मालसा नारायणी आडळता वतीन आनी सगळे आमगे गांवा वतीन स्वागत करता. तशीच आमगेले एक आमंत्रण मनसून हांगा येत आसले आमगेले परिसरात ಒಟ್ಟು देवळाचे अध्यक्ष आडळत मंडळी तशीच बाकीचे आणि कुमटाचे नामाचे केंद्राचे ಒಟ್ಟು मुख्यस्थ आणि विजय जावन आदी हांगा जावपाक ಒಟ್ಟು आमगे विनंतीक मस्तीतले लोक आयल्याची सुमार 300 वयरी आसाची तांणी लोक भायर आमगे महिला वर्ग तशीच एजल लोक आनी ಒಟ್ಟು यंगस्टर्स ಒಟ್ಟು आयल्याची ಒಟ್ಟು हांव स्वागत ह्या संदर्भात करता. परमपूज्य स्वामीजी हांगा गेलपंथजी म्हळ्यार हांगा कावेकावची देवळाक शिखर गणेश प्रतिष्ठा देवळा येवचें जाल्यार तांकां अनानुकूल जाल्या हांगा येवचें जेन्ना मुखार पंथ येता म्हणून सांगितलें तें एक आश्वासन तांणी आमकां आज चलसून दिलें आसा. त्या बद्दल हांव अत्यंत तांकां आभारी आसा. परमपूज्य
स्वामी आमकां एक अत्यंत विरळ म्हणणारे असले महान व्यक्तित्व आशिल्ले भाळ बेदावी आनी अगदी मागचे आमी संत आनी म्हणटा देशाक आमकां पळोवचे आसले तितले वेगवेगळ्या पुस्तकांनी व्हडो घेवन आमगेले समाजाक घडवणी बद्दल तांकां काळकाळाक आदेश देवन आमकां चलत व्हरता आनी व्हड प्रोजेक्ट प्रत्येकाक घेता तांगेले मस्त तांगेले कार्यदर्शी दूरदर्शी आमकां एक निदर्शन आतां तांगेले सांगप आमगेले जागो लागींच एक 20 गुंठ जागो घेतिल्लो बहुत आसा म्हाका लास्ट टायम सांगिल्ले स्वामी त्या लास्ट टायम येयल्ल्या वेळार फेब्रुवारी लास्ट इयर 2023 त्या वेळार थंय वचून तांणी मंत्रक्षेत्र केलें थंय सुमार इतले अडकून लागले कामाचे कागदपत्राचे काम केले लेवल कशें होते तांणी एक मंत्रक्षेत्र घालना फुडें ताबडतोब नेक्स्ट वीक अगदी जायचे स्वामी हांगा आयिल्ले तशी अनेक उदाहरणां सांगता म्हळ्यार हांगा आमगेले लास्ट टायम हांगा आपयले नाका आमी हांगा मातशी आमगेले किचन ब्लॉक आनी स्नानागृह काम नवीन बांदून बदल कळचिले आपले ते मंत्रक्षेत्र घालचे आमगेले अभिलाष आशिल्ली त्या प्रकार सामान पडना म्हणलें जाल्यार ते येवचें जालें तशीच तांकां येयना येवचें जालें कडेन पडान त्या दिसान हांव होन्नावर वचून मागीर मागीर करून मंत्रक्षेत्र घेवन आयलो आनी मंत्रक्षेत्र घालिल्ले थर्ड डे सुद्दां तें काम स्टार्ट जालें अशें सांगता आमकां भारी खूश जाता आनी आनंद भाव येता तशेंच आमी आजी आमगेले मध्यासाची आजी तांगेले प्रवचनांत आमी कशें आदेश आसा म्हूण आयकूया आनी विशेश जावन आजी आमगेले हे जप केंद्राक बेगीन कमी प्रकार जप जाय प्रोवायड आसा जाल्यार तांणी आमकां 2.25 crores टार्गेट दिल्लो आसा तितले दाखयता म्हणून आमकां नकळी आसा कित्याक काल बी आमी विशेष अभियान केल्लें हांगा संरक्षणावरी आज बी केलें ओटू आयचे जापाक ओटू फस्ट स्टार्ट 78 आशिल्ले ताजे नंतर आतां 303 हांगा दाखयत आसा आनी हांगा टोटल हांगा आयचे 6,35,600 जाले आसा आज आतां आमगेले सेंट्रा हे हायेस्ट फिगर मुखार बी आसा एक 2-3 आमी अभियान करतात शक्य म्हणून हांव देवाला मागणी करता तशीच आजी आमी हांगा स्वाम्यान आयिल्लो एक अकाउंटींग सॉफ्टवेअर ते बी पेंडींग आशिल्लें लास्ट टायम तर केलें ते हांवें आतां तें जावंक आसलें तेचे आमचें पेंडींग उरूंक दिसता सो आजी ते जाते आसा लास्ट टायम आमी हांगा येवन तेंच्यान तुमी कररा म्हणून सांगितलें जाल्यार ते कशा तशी उरली टी व्ही बी परमनंट फीट जालें नाशिल्लें सद्या फीट केलें आनी आजी ते आम्हाला अमृता असताना ओपनिंग जाते आसा मुखार एक दिसा ते रिसिटींग आनी उपजावची कामां आतां पार्ट जाता आजी हांगा सामान येवन आमकां एक बरें एक अशी छोटो लोक येवच्या काण दिला आमी येता म्हणल्यार जरी मस्त लोक आजी आयले म्हणून दिसता तशें आयले लोकांक हांव अभिनंदन व्यक्त करता कृतज्ञता व्यक्त करता आनी सामान आमकां मुखार पारपुजे नंतर आशिर्वचन दिवपा म्हणून ह्या संदर्भात सांगता हे कितें आमगे अर्चकार पात्र बी मस्त आसा आमच्या अर्चक भायले घेवन आमकां सहकार करता आसाची आनी नाचे कंटिन्युअस आमकां ह्याची करता जायना सो तांकां बी आमी आभारी आसाची आनी ओटू जपाक अनेक वेळा आभार सांगून आनी परमपूज्य स्वाम्याक अनेक वेळा स्वागत आनी तेचे नमस्कार सांगून ओटलाक मागेर नमस्कार करून हांव वचून पळयता आमगेले आनी विशेष म्हळ्यार आमगेले 92 years हांगा तुमकां आसल्यार कंटिन्युअस आमगेले प्रति दिवस जपाक येता मस्त अगदी जास्ती कॉन्ट्रॅक्ट पळय हाका पंडणा म्हणटा आमी ताजे बद्दल आमकां मस्त अभिमान आसा ओटलाक अनेक वेळा नमस्कार स्वाम्याक बी नमस्कार करून हे दोन वचून पळयता धन्यवाद ಗುರುವಿಂದ ಬಂಧುಗಳು ಗುರುವಿಂದ ದೈವಗಳು ಗುರುವಿಂದ ನಿಹುದು ಪುಣ್ಯವುದು ಜಗಕ್ಕೆಲ್ಲ ಗುರುವಿಂದ ಮುಕ್ತಿ ಸರ್ವಜ್ಞ ಅನ್ನೋ ನಂಬಿಕೆ आजी स्वामी आपलं आम्हाला पादपूजा प्रथम जाऊन या देवस्थानाचे प्रधान अर्चक श्री रमेश श्रीनिवास भट यांनी करतले तशी सर्व आठवीत वर्ग आणि जमीन सभी वतीनं अध्यक्ष श्री MD पै यांनी
ಪಾದಪೂಜಿತ ಕಾಮನ್ನು एक सूचना म्हालसा नारायणी आडಳಿತ मंडळी सदस्य काही राबील असल्यास एकूण देवस्थानाभितरच्या प्रांगणात ते उपस्थान झाले. दुनिया तक यार वास्तव tinggal boleh lagi.
स्थळीय जपकेंद्राचे मुख्याध्यक्ष अथवा प्रतिनिधी काही असल्याचा एकूण लोकांनी आम्हाला कर्मचारी स्वीकार करून विनंती. प्रथम आम्ही पुरुषोत्तम रामकेंद्र वेंकटरमण देवस्थान आता सांग कार्यक्रमांचो बदलावणा स्वाम्या अनुज्ञेप्रमाणे आता अकाउंटिंग सॉफ्टवेअर हाजे इन्स्टॉलेशन जाल्लें आसा. श्रीयुत मारुती नायक मॅकविक टेक्नॉलॉजी प्रायवेट लिमिटेड हांणी हाजे इन्स्टॉलेशन आनी सर्वीस प्रोवायड करत आसाची. ताजे एक स्क्रीन आता आमगेल्या जर आसा हांव परमपूज्य स्वाम्यांच्या चरणांत विनंती करता तांणी ताचें अनावरण करून लोकार्पण करता हांव विनंती. तशीची हे स्क्रिनांत सेवा विवरण आनी जाहिरात प्रकट जाता. हाचे इन्स्टॉलेशन सॉफ्टवेअर फोटो अकाउंटिंग भितर सर्वरांतू जाता. श्री कावूर कामाक्षी देवस्थानांत बी श्रीयुत मारुती नायक हांणी थंय बी हे सिस्टम इन्स्टॉलेशन केलेलं आसा. तशी अनेक देवालयांत बी हांगेले सॉफ्टवेअर रन जाता आसा.
आमगेले विनंती मान्य करून आज हांगा दिव्य सानिध्य दिलेले स्वामी महाराजांक आडळीत वर्ग आणि उपस्थित सर्व भजका वतीनं गौरवपूर्वक अभिवंदन व्यक्त करतात। तशी हांगा सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन केले मारुती श्रीयुत मारुती नायक, तशी स्टेज डेकोरेशन इत्यादी केले श्री शांतिका डेकोरेटर्स, तशी सहाय्य सहकार दिले सर्व सदस्यांक या संदर्भात आडळीता वतीन अनंत धन्यवाद। तशीच आयचे कार्यक्रमाचे केंद्रबिंदू म्हणून विशेष अभियान 3.5 तोल्यानं 7.5 वरील निरर्गळ 4 तास वेदमूर्ती अमित भट हांनी एकल्यानच हे अभियान चलोवपाक दिल्लें आसा। तांकां आडळीता वतीनं अनंत धन्यवाद। तशीच तांकां सहकार केले सर्व वैदिक वृंदांक उपस्थित सर्वांक अनंत धन्यवाद। आता स्वाम्यान सर्वांक आशीर्वाद करता अशें म्हणून तांचे चरणांत विनंती करता। मंगलम भगवान विष्णु, मंगलम मधुसूदनः, मंगलम देवकी पुत्रः, मंगलम गरुडध्वजः, श्रीरामं हनुमत्सेव्यं, श्रीकृष्णं भीमसेवितं, श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्माण्डाः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयःपतिः, आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म। श्री गुरुभ्यो नमः। हरिः महादसा नारायणी देवालयाचे आडळीत मंडळीनं आमगेले काऊर कामाक शिंतू मोक्काम आशिल्लना येद्राकाची देवस्थान तांणी मस्त पद्धतांनी हें केल्लें की स्वाम्यान येवका एक पंत येवन घेवन आमगेले मस्तीतले विचार आसा, मस्तीतले कार्यक्रम गांथून घेतले आसा। स्वाम्यान एक नदर मार्गेन वच काम इकडे आमी तेन्ना सांगिल्लें आमगेले एक मठाचें काम जाता आसा, त्या निमित्तान आमी थोडेची व्यस्त आसाची तें जर जाल्लें आमी मुद्दाम येता आमी सांगिल्लें, तितून तें नासतना थोडेची ते विळंब जालें, सो आमकां तें येवचें जालें ना। तितून आयच्या दिवसाक आमी हे सीताकांत म्हणल्यार जप केंद्राक एक अभियाना निमित्तान आमी हांगेक येवचें आमकां एक अवकाश मेळ्ळें आणि हाये निमित्तान मुखार घडचीत आसलेले एक नवीन वास्तुकार्याचे अवलोकन करचे पयलीची आमकां एक अवकाश मेळ्ळें आणि हे एक 4 तासांतू हे 4 तासाचे अभियानांतू तांगेले एक वाराक लागीं 2 लाख जाता आशिल्ले, किंतु आयचे अभियानांतू ताजे किंता 3 पट्टीन हांगा जप अभियान जाल्लें आसा खाली एक दिवसाक। आणि कालच्या दिवसाक वैकेची 1 लाखा वयली हांगा जपसंख्या घडीत आसा। मस्तीतले तांणी प्रयत्न केले स्वामीन येवका म्हणून, किंतु आयच्या दिवसाक अंतिम लास्ट स्वामीन अनुग्रह केल्लो आसा आमकां। खंयची कारणांतरान आमकां जालें नाशिल्लें, किंतु आज ही येवन घेवन दिलीत शब्द परिपूर्ण जाले बद्दल आमकां मस्त संतोष आसा। त्या दिवशी हें एक अभियान काली एक व्हड अभियान जालें, काली एक आयतारच्या दिवसाक व्हड अभियान जालें, तेज नंतर आयच्या दिवसाक आनी परतून एक सांज अवसान अशें एक अभियान आयच्या दिवसाक घडलें। त्या दिवशीची आतां तांणी सांगलें आनी कसले एक आदेश आसले सांगता जप हांगा म्हणसन तूं कसलेची हांगा हें ना, मस्त बरे रितीन जप जाले बद्दल आमी
म्हणजे चड फास्ट आसा चड स्लो आसा ना उच्चारणे कसं आसा तो कसले एक विषय काडचित असेल कसले ना आशिल्लें सो एक बरे रितीन जाता आशिल्ले बद्दल आमी संतोष व्यक्त करतात की कित्याक म्हळ्यार आमी मस्त कडेन आतां त्याची करता आसा की जग बरें जाता आसा मस्त संख्येत आसा किंतु आता उच्चारणे तू आमी ते एक कंट्रोल करून येवपाक ना जाल्यार जप चड जावपा म्हणून न्हू मस्त हें करचें ना आमगे इतलें आसा इतलें जाल्यार पुरो एक कोटी कमी जाल्यार येना एक वाराक आतां आमकां 12 कोटी आयले मुखावेल वाराक 11 कोटी जाल्यार येना 10 कोटी जाल्यार येना बेजार ना किंतु जप बरें जालें म्हणल्यार एक खात्री तूं सेंटरांत जावपा म्हणून आमी निर्धार करून एक जप केंद्राक आमगेले मठांतर्फे लोक पेटून कसले तरी एक कमीपण असलेली ना जाल्यार तांगेले कसले विचार असलेली हे कर काम घेवन आमी तेतूंतल्यान आरंभ केले आतां वैकेची तेची निरंतर दवरले आयच्या दिसाक स्वता आमी हांगा आयले हांगाचे उच्चारण आनी उलटू आयकले सो खंयचे रितीन खंयचे दोश आसा ना जाल्यार अशी जाव काम म्हणून ना कसन करता आसत त्याचीच आनी 450 दिवस सुरू केले त्याचीच आमगेले आदेश म्हणून तुमी लेक्चर करना आता विचार येता की हे जप केंद्राक सीताकांत म्हणून कित्याक नांव दवरलें आमी प्रत्येक सेंटराक एक 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 नांव दवरलें केलो सेंटराक आमकां मनायन तें नांव दिलें खंयचे रामाक संबोधन आसा दिलें केलो सेंटराक समजून घेवन त्या सेंटराक समजावन घेवची आमी नांव दिल्लें आसा आतां हांगा आमी सीताकांत म्हणून दिलें कालच्या दिवसाक आमी शांतेरी कामाक्षी तितले जानकी नाथ म्हणून ताचे बद्दल सांगलें हेरवट्टा दिले भरतवंतीत रामश्कस्ती एक कथेन आसा भरताग्रज सो ताचे एक आमी हें दिलें सो हांगा आमी सीताकांत म्हणून नांव दिलें अवकाश मेळ्ळ्यार ना जाल्यार आमी बापसूल नांबार म्हळ्यार दशरथ तनय म्हणून वैके दिलें म्हळ्यार दशरथालो पुत्र म्हणून वैके आमी दिलें ना कौसल्यानंदन म्हणून कौसल्या देवीला सुपुत्र म्हणून वैके दिलें ना लक्ष्मणाग्रज लक्ष्मणालो मालगड भाव म्हणून वैकेच आमी दिलें तशी सो असलें ना जाल्यार रावणांतक म्हणून शत्रूला हे करून रावणाक संहार केलो तसलो राम म्हणून दिलें तशें किंतु ते तूं सोड बक्षुला संबंधित दिलें ना भावाक संबंध पावित दिलें ना आवसूक संबंध पावित दिलें ना वंश रघुकुल सोम रघुवंशांत इलो रघुकुल सोम म्हणून ना शत्रू रावणांतक रावणाक संहार केलो तसलो राम म्हणून असल खंयचे तरी नाम आमी हे जप केंद्रात दिले तशें ते तूं सोड घेवन सीताकांत म्हणून कित्याक दिल्या एक बायलीक सीता म्हळ्यार सीता देवी प्रभू रामचंद्र देवाल धर्मपत्नी त्या धर्मपत्नीक संबंध पावित असल्या नांवान ते रामाले एक नांव आमी दिल्लें आसा कारण कसन की म्हळ्यार तुमगेले कुलदेवस्थाना नांव महालसा नारायणी म्हणून येता सो महालसा म्हणून आयले फुडें पयलीं आमी एक हें केलें की आमगेल्या तूं 5 स्त्री आसा ते 5 स्त्रियाले उडकासू सकाळी उठलं फुडें नांव केलें मस्तीतले पाप नाश जाता म्हणून सांगितलं आसा तंतू अहल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी तथा पंचकन्या स्मरेत नित्यम महापातक नाशन म्हणून सांगितलं आसा महालसा तंतू महा म्हणून येता त्या निमित्तानं आमी हे महापातक नाश करचे तसले एक स्त्रियाले स्मरण अशी सांगितलं आसा आनी हांगा वैकेची एक देवी स्वरूप स्त्री स्वरूप धारण करून घेवन आमी देवालेची एक स्त्री रूप मोहिनी रूप धारण केले निमित्तानं त्या लेखानं आमी सीता म्हणून घेवन हे एक संबोधन केलें आनी कसन की म्हळ्यार सीताकांत म्हणून आमी संबोधन दुसरें कसन की म्हळ्यार ही मोहिनी खंयतल्यान आयली उद्भव खंय जाल्लें कसन जाल्लें तेज्या वयल्यान तुमी येतानाची थंय समुद्र मथन जाल्लें एक पडतीर एक चित्र दवरिल्लें आसा जर तुमी थंय पळयल्यार कळटा ती मोहिनी अवतार हेचेर खंय म्हळ्यार समुद्र मथन जाताना तेन्ना ते मोहिनी देवी प्रकट जाल्ल्या म्हणून खूब लोकांक तशी विचार
सीता देवी का हाडदान वैके समुद्र दान तुलगे ना हाड कापड मोहिनी अवतार वैके समुद्रांत जालाय समुद्र मथन जाताना आणि सीता देवी क परतून अयोध्या हाडताना कसं करता पडे समुद्र दांटून वचका पडे ते समुद्रातून कडे पुष्पक विमानान समुद्र दांटून येवका पडे हांगा मोहिनी वैके समुद्राचे संबंध असा सीता देवी वैके समुद्राचे संबंध असा त्या निमित्तान आम्ही हाका सीताकांत म्हणून घेनो आम्ही हाका नाव दिले तो इतले विचार करून घेतो कडे रे म्हालसा नारायणी जपत येत्राक सीताकांत दिलेली समज आता आम्ही आलोचन करू दशरथ तनय नादेल कौसल्यानंदन रघुवंश नायक लक्ष्मणाग्रह नादेल रावणांतक खंयचेही दिनाशिती सीताकांत म्हणूनची आम्ही हाका संबोधन केले त्याने कालच्या दिवसांची आम्ही राम नाम जप कितें करता कसंताचे एक वैभव असा कसंताचे ना जाता आमच्या शरीरांत की नाजाल्यार आमच्या विचारांत कशी बदलावण येता म्हणून कालच्या दिवसा सांगले आयच्या दिवसाक निरंतर जावन गेलो रामा लुडगास कितें कुरका म्हणून कितें आमी एक सांजचे विशय एक व्यक्ती प्रति दिवस ताणें एक अभ्यास आरंभ केलो कसं अभ्यास की म्हळ्यार सकाळी ब्राह्मी मुहूर्त म्हळ्यार लागी 5 घंटे लागी ब्राह्मी मुहूर्त उरता एक म्हणटा 5:30 वेगे जाता दिवसा 5 घंटे उठता आणि दिवसा 5 घंटे उठून गेलो नित्यानिकणी करून गेलो संध्या वंदना कडेरी जप करची की पूज करची की हे सगळे परिपाठ 5 घंटे उठचे एक 7 घंटे पर्यंत ताणें नित्य आणि दिनचर्या करची तशी ताणें आरंभ केलो अशी दिवसा आरंभ केले 5 घंटे उठचे 7 घंटे पर्यंत ताणें उठूची आनी ताणें कोर गेलो 7 घंटे नंतर तो तागेले ऑफिसाक की ना तागेले खंयचे लौकीक काम आशिल्लें तांचो तो म्हळ्यार मस्त व्यक्ती म्हळ्यार मग्न जावन गेलो तागेले मुखावेलें काम करता 5 to 7 देवाल कितें 7 घंटे नंतर लौकिक विषय ऑफिसाचें काम की ना जे बाकी विशयांत तूं मग्न जावन गेलो मुतान हें करचें आणि दुसरे दिवस 5 घंटे उठून आणि परत देवाळ उडगास हे इत्यादी करते एक दिवस कसं झालं की म्हळ्यार 5 घंटे उठचे जालें दिवसा 5 घंटे उठता आशिल्ली व्यक्ती एक दिवसाक 5 घंटे उठोवचे जायना करेक्ट 7 घंटे उठलो करेक्ट 7 घंटे उठलो 5 घंटे उठता आशिल्ले 7 घंटे उठलो आतां कसं मनांत येलें की म्हणून हांव दिवसा 5 घंटे उठता आशिल्लो 5 to 7 हांवें देवार पुजा संध्या वंदनी इत्यादी काम करचें आशिल्लें आज हांव चुकलो म्हणून गेलो हेची जी 7 घंटे नंतर ताणें लौकीक विशयांत ताणें मग्न जावन उठचें आशिल्लें किंतु आयच्या दिवसाक हांव लेट उठलो म्हणून तरी सांजे सकाळी 7 घंटे नंतर ताणें तेचीय आलोचन आज हांव 5 घंटे उठेल ना आज हांव देवाक अभिषेक करचें लेट जालें आज हांव संध्या वंदन करचें लेट जालें आज देवाक नैवेद्य दाखोवचें लेट जालें आज म्हागे निमित्तान देवाक उपचार दिवचें वेळ जालें हेचीय जालें मनान मुखावेले दिवस येवपर्यंत तागेले मनान केन्नाय 7 घंटे नंतर लौकीक विशयांत मग्न जाता आशिल्ली व्यक्ती आज एक दिवस लेट जालें म्हणलें कितें आज संपूर्ण दिवस हेचीय उडकस देवाक बद्दल उडकस आज लेट जालें देव खूब करून घेतली ती कसं न्हय देवाक म्हाजेर म्हळ्यार राग करून घेतल्यार कसं न्हय आज तागेले म्हागे निमित्तान देवाक लेट केलें हांवें हेचीय मनान तर दुसरे दिवस म्हळ्यार तेचे दिवस रात्री विश्रांती केलो आनेक बेगी उठका म्हणून उठूची प्लॅन केलो 5 घंटेक उठोवचे पयलेची 5 घंटे उठोवचे पयले 4:45 ताका जागृत जालें 4:45 उठलो आनी कोणकी एकल्यान उठगारशील ताका तो उठेल न्ही कोणकी एक उठगारशील कोण उठेल म्हळ्यार कली येवन ताका उठगारशील दिसा 5 घंटे उठता आशिल्लो कली ना नेक्स्ट डे ताका 4:45 उठगारशील उठगार सुणून जाल्यार आतां 5 घंटे जावचे आयले आनी तुगेल्या नित्याने कडेन आसा कर म्हणून घेवन सांगलें कडेन ताणें विचारलें हांव दिवसा उठता आज कितें तूं म्हाका जागोवचें आयलो ना इतले दिवस तूं 5 घंटे उठता आशिल्लो 7 घंटे पर्यंत तूं देवाल पूज की संध्या वंदन की स्तोत्र पाठ की जप की इत्यादी करता आशिल्लो
7 घंट्यानंतर लौकिक विषयातून तू व्यस्त जाऊन उठलं. कालच्या दिवसात मात्र तू 7 घंट्यात उठलं म्हणले का उडगासानं दिवसभर देवाला उडगास करत असेल. तू दिवसभर देवाला उडगास करत असेल. तू त्यात कोण आज हा मी किती त्या जागेत मला 5 तुला 7 पर्यंत मात्र तू देवाला उडगास कर. बाकी दिवस उडगास करते ना का मला किती हा बिगी जागोच्या काय लावून सांगितलं. आणि परत 7 घंटे उठले आणि परत 7 घंटे उठले तरी म्हणा कसं नाही हा मी परत देवा कामा वेळ केली की मागे निमित्तान देवाक अभिषेक त्यांना किती पर्यंत उडगास करतो. दिवसभर उडगास करतो. दिवसभर उडगास येऊच नका मला किती कली कसं करता पहिले येऊन जागेत असा बिगी उठ मारा या 2 तास जप कर आणि कडे उडगास होऊन सोडा. हे कली करता. कली त्याला काम आहे तोच पडे दिवसभर देवा उडगास करते तो दिना कसं ना जर कसं एक विषय हाण गेलो तरी तुला विमुख जाऊच किती तो प्रयत्नशील करत होता. त्या निमित्तान ताका बिगी जागेले ना जर हो लेट उठले दिवसभर देवाला उडगास करतालो तान दिवसभर देवाला उडगास करचे नाका म्हळे हाको बिगी जागो का पण कली इतले नमुन्याचे प्रभाव आमचेर करता. त्यातून आम्ही सांगले खाली लेट जाताना मात्र देवाला उडगास करचे न्ही. 2 तास देवाला उडगास होऊन जाल्यानंतर वैद्याची देवाला उडगास करता म्हळ्यार त्यांना हे एक राम नाम जप म्हणल्यारच पडाय खंयच तुम्ही ठेवच्या का तुमका चान्स मेळटा. गायत्री मंत्र तशी जायना. गायत्री मंत्र स्नान करता न्यास करता एक कडे बसता त्यांनी मात्र दारल्यान मात्र म्हणका बायला म्हणतात जाय दारल्यान वैद्य त्यांना जप इत्यादी करता मात्र म्हणेत. बाकीकडे बाहेर वताना चंपून वताना म्हणते जायना. तू राम नाम जप हे केन्नाही म्हणजे तुमका अवकाश म्हणता. तुम्ही शयना गेले शयना नित्य पहिले वेगळे म्हणचे जाता शयना तुला उठल्यानंतर वेगळ्या म्हणचे जाता अशी कसं निर्बंध ना हा आणि स्नान केलं ना आणि त्या ह्याच्या ना राम नाम मंत्र म्हणचे केन्नाही तुमका अवकाश दिला असा. त्या निमित्तान कली जर बाहेर जावर का मिळाली त्याने हे राम नाम मंत्रची एक रामबाण आणता. त्या निमित्तानं तो किती दूर बच्चक तो प्रयत्न करता आम्ही त्या खंयचेही हॅक करण्याची राम नाम जप करते तुझी मग्न जाव का खाली 2 तास जन्म गेले आयच्या दिवसाचे ना केन्ना केन्ना तुमकां अवकाश मेळटा तेन्ना देवा नामस्मरण नाम संकीर्तन करतशी तुमी केन्नाही प्रयत्नशील जाव का तेन्ना तुमकां तो कली बाधा चड जायनाशिची तो रामदेव रक्षण करता. तशी आयच्या दिवसाक एक अभियानातून स्वामीक आमंत्रण दिवन गेलो हृदयपूर्वक जाऊन गेलो स्वागत केल्याबद्दल आम्ही आढळित मंडळीचे आम्ही संतोष व्यक्त करताची. तशी जे हे अभियाना निमित्तानं अनेक जापक लोक आज हांगा उपस्थिती आसात. लागी लागी 300 वयर लोक हांगा उपस्थिती आसात. तांगेले वैयक्तीक जिवनांतू बरे जावपाक म्हणून आमी रामदेवाले प्रार्थना करताची. विशेष जावन हांगाचे वैदिक वर्ग तांगेले सहकार तांणी निर्देशाल प्रेरणा येण्याची सर्वही जन हांगा आकर्षित जावन गेलो जप केंद्रात येवन गेलो तांणी उतराक गौरव दिवन गेलो जप केंद्र येतासाठी तांणी आयुक्त जाल्या त्या वैदिक वर्ग तांणी केले तसं तांगे परिश्रमाक तांणी करताशील तसं हे एक सहकाराक आमी तांकांही संतोष व्यक्त करताची. आणि तो आयच्या दिवसाक आयुक्त सर्वही जन तांगेले वैयक्तीक जिवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत रो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद करत भाषणाची मंगल करतात. जय जय जगत्राण जगदोळगे सुत्राण अखिल गुण सद्धाम मध्वनामा. जय जय जगत्राण जगदोळगे सुत्राण अखिल गुण सद्धाम मध्वनामा. ಆವಕಚ್ಛಪರೂಪದಿಂದಲಂಡೋದಕದಿ ಓವಿಧರಿಸಿದ ಶೇಷಮೂರುತಿಯನು ಆವವನ ಬಲಬಿಡಿದು ಹರಿಯ ಸುರರೈದುವರು ಆವಾಯು ನಮ್ಮ ಕುಲಗುರುರಾಯನು. ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ. ಆವವನು ದೇಹದೊಳಗಿರಲು ಹರಿ ನೆಲೆಸಿಹನು ಆವವನು ತೊಲಗೆ ಹರಿತಾ ತೊಲಗುವ. ಆವವನು ದೇಹದೊಳ ಹೊರಗೆ ನಿಯಾಮಕನು ಆವಾಯು ನಮ್ಮ ಕುಲಗುರುರಾಯನು.
ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ. ಕರಣಾಭಿಮಾನಿ ಸುರರುಗಳು ದೇಹವ ಬಿಡಲು ಕುರುಡ ಕಿವುಡ ಮೂಕನೆಂದೆನಿಸುವ ಪರಮ ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣ ತೊಲಗಲ ದೇಹವನು ಅರಿತು ಪೆಣವೆಂದು ಪೇಳ್ವರು ಬುಧ ಜನ. ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ. ಸುರರೊಳಗೆ ನರರೊಳಗೆ ಸರ್ವಭೂತಗಳೊಳಗೆ ಪರತರ ನೆನೆಸಿ ನಿಯಾಮಿಸಿ ನೆಲೆಸಿಹ ಹರಿಯನಲ್ಲದೆ ಬಗೆಯ ಅನ್ಯರನು ಲೋಕದೊಳು ಗುರುಕುಲ ತಿಲಕ ಮುಖ್ಯ ಪವಮಾನನು. ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ. ತ್ರೇತೆಯಲಿ ರಘುಪತಿಯ ಸೇವೆ ಮಾಡುವೆನೆಂದು ವಾತಸುತ ಹನುಮಂತನೆಂದೆನಿಸಿದ ಪೋತ ಭಾವದಿ ತರಣಿ ಬಿಂಬಕ್ಕೆ ಲಂಘಿಸಿದ ಈತ ಗೆಣೆಗಾಣೆ ಮೂರ್ಲೋಕದೊಳಗೆ. ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ. ತರಣಿಗಭಿಮುಖನಾಗಿ ಶಬ್ದಶಾಸ್ತ್ರವ ಪಠಿಸಿ ಉರವಣಿಸಿ ಹಿಂದು ಮುಂದಾಗಿ ನಡೆದ ಪರಮ ಪವಮಾನ ಸುತ ಉದಯಾಸ್ತ ಶೈಲಗಳ ಭರದಿ ಐದಿದ ಈತ ಗುಪಮೆಯುಂಟೆ. ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ. ಅಖಿಲ ವೇದಗಳ ಸಾರವ ಧರಿಸಿ ಮುನ್ನಿವನು ನಿಖಿಲ ವ್ಯಾಕರಣಗಳ ಇವ ಪೇಳಿದ ಮುಖದಲ್ಲಿ ಕಿಂಚಿದ ಪಶಬ್ದ ಇವಗಿಲ್ಲೆಂದು ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣನ ರಾಮನನು ಕರೆಸಿದ. ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ. ತರಣಿಸುತನನು ಕಾಯ್ದು ಶರಧಿಯನು ನೆರೆದಾಟಿ ಧರಣಿಸುತೆಯಳ ಕಂಡುದನು ಜರೊಡನೆ ಭರದಿ ರಣವನೆ ಮಾಡಿ ಗೆಲಿದು ದಿವ್ಯಾಸ್ತ್ರಗಳ ಉರುಹಿ ಲಂಕೆಯ ಬಂದ ಹನುಮಂತನು. ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ. ಹರಿಗೆ ಚೂಡಾಮಣಿಯ ನಿತ್ತು ಹರಿಗಳ ಕೂಡಿ ಶರಧಿಯನು ಕಟ್ಟಿ ಬಲು ರಕ್ಕಸರನು ಒರೆಸಿ ರಣದಲ್ಲಿ ದಶಶಿರನ ಹುಡಿಗಟ್ಟಿತ ಮೆರೆದ ಹನುಮಂತ ಬಲವಂತ ಧೀರ. ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ. ಉರಗ ಬಂಧಕ್ಕೆ ಸಿಲುಕೆ ಕಪಿವರರು ಮೈ ಮರೆಯ ತರಣಿ ಕುಲ ತಿಲಕನಾಜ್ಞೆಯ ತಾಳಿದ ಗಿರಿ ಸಹಿತ ಸಂಜೀವನವ ಕಿತ್ತು ತಂದಿತ್ತ ಧರೆಯೊಳಗೆ ಸರಿಯುಂಟೆ ಹನುಮಂತಗೆ. ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ. ವಿಜಯ ರಘುಪತಿ ಮೆಚ್ಚಿ ಧರಣಿಸುತೆಯಳಿಗೆಯೇ ಭಜಿಸಿ ಮೌಕ್ತಿಕದ ಹಾರವನ್ನು ಪಡೆದ ಅಜ ಪದವಿಯನು ರಾಮ ಕೊಡುವೆನೆನೆ ಹನುಮಂತ ನಿಜ ಭಕುತಿಯನೆ ಬೇಡಿ ವರವ ಪಡೆದ. ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ. ಆ ಮಾರುತನೆ ಭೀಮನೆನಿಸಿ ದ್ವಾಪರದಲ್ಲಿ ಸೋಮಕುಲದಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಪಾರ್ಥರೊಡನೆ ಭೀಮ ವಿಕ್ರಮ ರಕ್ಕಸರನು ಮುರಿದಟ್ಟಿದ ಮಹಿಮ ನಮ್ಮ ಕುಲ ಗುರುರಾಯನು. ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ. ಕರದಿಂದ ಶಿಶುಭಾವನಾದ ಭೀಮನ ಬಿಡಲು ಗಿರಿಯೊಡೆದು ಶತಶೃಂಗವೆಂದೆನಿಸಿತು. ಹರಿಗಳ ಹರಿಗಳಿಂ ಕರಿಗಳ ಕರಿಗಳಿಂ ಅರೆವ ವೀರನಿಗೆ ಸುರ ನರರು ಸರಿಯೇ. ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ.
ಕುರುಪಗರಳವನಿಕ್ಕೆ ನೆರೆಯುಂಡು ತೇಗಿದ ಉರಗಗಳ ಮೇಲ್ಬಿಡಲು ಅದನೊರೆಸಿದ ಅರಗಿನರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಉರಿಯ ನಿಕ್ಕಲು ವೀರ ಧರಿಸಿ ಜಾಹ್ನವಿಗೊಯ್ದ ತನ್ನನುಜರ ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ ಅಲ್ಲಿರ್ದ ಬಕಹಿಡಂಬಕರೆಂಬ ರಕ್ಕಸರ ನಿಲ್ಲದೊರೆಸಿದ ಲೋಕ ಕಂಟಕರನು ಬಲ್ಲಿದ ಸುರರ ಗೆಲಿದು ದ್ರೌಪದಿಯ ಕೈ ಬಿಡಿದು ಎಲ್ಲ ಸುಜನರಿಗೆ ಹರುಷವ ತೋರಿದ ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ ರಾಜಕುಲ ವಜ್ರನೆನಿಸಿದ ಮಾಗಧನ ಸೀಳಿ ರಾಜಸೂಯ ಯಾಗವನು ಮಾಡಿಸಿ ಆಜಿಯೊಳು ಕೌರವರ ಬಲವ ಸವರುವೆನೆಂದು ಮೂಜಗವರಿಯೇ ಕಂಕಣವ ಕಟ್ಟಿದ ಜಯ ಜಯ ಜಗತ್ರಾಣ ಜಗದೊಳಗೆ ಸುತ್ರಾಣ ಅಖಿಲ ಗುಣ ಸದ್ಧಾಮ ಮಧ್ವನಾಮ ಮಾನನಿಧಿ ದ್ರೌಪದಿಯ ಮನದಿಂಗ